नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही रब्बी पीक विमा भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। जर तुम्ही रब्बी 2025 चा पीक विमा भरलेला असेल, जर तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल तर हे काम करा, तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे। तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तो सुरू करून घेऊया। मोबाईलची जे काही स्क्रीन आहे आता इथं सुरू झालेली आहे। स्टेप बाय स्टेप आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम जर तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा पीक विमा इथं तुम्हाला भरायचा आहे। पीक विमा फॉर्म तुम्हाला सीसी सेंटरवर किंवा तुम्ही घर बसल्या सुद्धा तुम्ही तुमचा पीक विमाचा फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर आता रब्बीचे जे काही पीक विम्याचे फॉर्म आहे ते आता सुरू झालेले आहे। जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम तुम्हाला 7/12वर तुमच्या पिकाची नोंद करायची आहे। काय पहिलं काम काय करायचं, तुम्हाला 7/12वर तुमच्या पिकाची नोंद करायची आहे। तुम्ही गहू टाकलेला असेल तर गव्हाची नोंद करा, हरभरा टाकले असेल तर हरभराची, ज्वारी टाकली असेल तर ज्वारीची तुम्हाला नोंद करणे आवश्यक आहे। जर तुम्ही नोंद केली नाही तर तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही। सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे। तर आता पीक नोंद नसेल तर तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या अपडेट करून घ्यायचं आहे। तिथं पीक जे काही तुमचं आहे 7/12वर चढून घ्यायचं आहे। त्यानंतर आधार बँक खातं तपासायचं आहे, म्हणजे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते तपासायचं आहे। जेव्हा तुम्ही पीक विमाचा फॉर्म भरता तेव्हा रेग्युलर वालं म्हणजे ज्यामध्ये तुमचा व्यवहार कंटिन्यू होते तेच बँकेचं पासबुक तुम्हाला पीक विमा फॉर्म भरताना द्यायचं आहे। त्यानंतर जर तुमचा क्लेम झाला तर ते तुमच्या थेट खात्यामध्ये पैसे तुमचे जमा केले जाईल। त्यानंतर बँकेचे केवायसी पूर्ण आहे की नाही ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर नुकसान झाल्यास तुम्हाला काय करायचे आहे, सर्वप्रथम तुम्हाला तात्काळ तुमच्या पिकाची तक्रार इथं करायची आहे। तर तुम्ही तलाठी किंवा कृषी सहाय्यकांना तुम्ही तक्रार करून द्यायची आहे की आमच्या शेतामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, उडीद असेल, खरीप आणि रब्बी दोन्हीचा सेम प्रोसेस आहे। तर आता रब्बी जर असेल तर त्यामध्ये हरभरा, ज्वारी, गहू तर अशांची तक्रार तुम्हाला नोंदवायची आहे 48 ते 72 तासाच्या आत। तर कधी नोंदवायची आहे तुम्हाला, 48 ते 72 तासाच्या जर तुम्ही तक्रार नोंदवली तरच तुम्हाला पीक विमा इथं मान्य केला जाईल किंवा तुम्हाला तुमच्या वावरातील पंचनामे पूर्ण करून घ्यायचे आहे। तर आता तुम्ही जे नुकसान भरपाई आहे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे। क्लेम मंजूर झाला तर डीबीटीचे पैसे हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते। नुकसान जाहीर न केल्यास म्हणजे तुमचं जर आता नुकसान जाहीर न केलं तर तुम्हाला काय करायचं आहे, स्वतः मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन घ्यायचे आहे क्रॉप इन्शुरन्सची। तर त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकून लॉग इन व्हायचं आहे। त्यानंतर तुमच्या पिकाची तक्रार क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार नोंदवायची आहे। तर आता तक्रार कशा पद्धतीने नोंदवायची आहे तर यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे। तर लगेच बघा तक्रार कशा पद्धतीने करायची आहे। त्यानंतर फोटो वगैरे तुम्हाला अपलोड करायचे आहे। क्लेम का अडकतो, आता बरेच शेतकऱ्यांचे पैसे का अडकतात ते आपण इथं पाहणार आहे। तर इथं त्यांच्या 7/12वर मिसमॅच म्हणजे चुकीचे 7/12 देणे, त्यानंतर आधार जे काही लिंक नसलेलं खातं तुम्ही दिलं तर IFSC कोड चुकीचा, त्यानंतर पिकाची नोंद वेगळी करणे, तर असे यामध्ये आहेत। त्यानंतर रिपोर्ट जे आहे लेट जाणे पंचनाम्याचा, त्यामुळे सुद्धा तुमचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला लेट मिळते। तर जे काही आता यामध्ये आहे पीक विमा, तर त्यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, मका, भाजीपाला तर अशांचा जो काही तुम्ही पीक विमा काढलेला असेल तर तुम्हाला याचं पीक विमा मिळणार आहे। तर आता कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला पीक विमा दिला जातो, तर त्यामध्ये अतिवृष्टी असेल, दुष्काळ, गारपीट, कीड व रोगामुळे जास्ती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल, जास्ती पावसामुळे जे की तुमच्या पिकाचे, तेव्हा तुम्हाला पीक विमा इथं दिला जातो। तर आता तक्रार कशा पद्धतीने करायची आहे यावरती आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर लगेच बघा। त्यानंतर वादळ, पूर, ओल्याचा ताण आणि पाण्याचा ताण जे की जास्ती पावसामुळे जे की तुमच्या पिकाचे नुकसान जर झालेले असेल तर तुम्हाला अशा कंडिशनमध्ये पीक विमा दिला जातो। आता तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे जेव्हा तुम्ही तक्रार नोंदवता, तर त्यासाठी तुम्हाला तात्काळ फोटो घ्यायचा आहे। जेव्हा तुमचं नुकसान झालेलं आहे तर 72 तासाच्या आतच तुम्हाला तिथले जे काही फोटो आहे, दिनांक आहे, टाइम आहे, जे काही त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सविस्तर भरायचं आहे। तर शेतीमधील नुकसान स्पष्ट दिसणे आवश्यक आहे। स्पष्ट फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहे, काढून ठेवायचे आहे। GPS तुम्हाला चालू ठेवायचं आहे तुमच्या मोबाईलचं। त्यानंतर पिकाचा, त्यामध्ये आता वाढीमध्ये आहे की फुलोरामध्ये आहे की काढणीमध्ये आहे ते महत्त्वाचं आहे।
तर आता तुमचं जर पीक लहान असेल तर तुम्ही जर तेव्हा तक्रार केली तर तुम्हाला लहान म्हणजे जे काही पैसे आहेत ते कमी दिले जाते, मध्यममध्ये मीडियममध्ये दिले जाते, आणि जेव्हा काढणीपर्यंत येते तेव्हा जर तुमचं नुकसान झालं तर तुम्हाला जास्ती प्रमाणामध्ये पैसे तर दिले जाते. तक्राराची रसीद म्हणजे तक्रार जी काही केली तुम्ही त्याची पावती तुमच्याकडे ठेवायची आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त क्लेम जे काही मिळणारे जे काही शेतकरी आहेत त्या कोणत्याही शेतकऱ्यांना दिला जातो जे शेतकऱ्यांनी पिकाची नोंद सातबाऱ्यावर केलेली आहे, त्यानंतर वेळेवर त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे, सातबारा स्पष्टपणे अपडेट केलेला आहे, त्यामध्ये त्यांची नोंद आहे, जे की पिकांची बँकेची KYC आहे, आधार लिंक आहे, त्यानंतर नुकसानीचे जे पुरावे आहे ते नीट अपलोड केलेले आहेत, तर अशांना भरपाईची रक्कम हे जास्ती प्रमाणामध्ये दिली जाते. पीक नोंद, प्रीमियम भरणं आणि जे काही नुकसान भरपाई 72 तासाच्या आत हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केली जाते. तर आता 3 पायऱ्या आहे स्टेप बाय स्टेप. यामध्ये पंचनामे, त्यानंतर अतिवृष्टी, गारपीट व पाऊस, जास्त दुष्काळ, पाणी साचणे, वाऱ्यामुळे नुकसान, काही जिल्ह्यांमध्ये 48 ते 72 तासांमध्ये तक्रार करणे आवश्यक आहे. तर तुम्ही कृषीकडे तुम्ही तक्रार करू शकता, कृषी सहाय्यक किंवा तलाठ्याकडे तुम्ही तुमची तक्रार नोंदवून घ्यायची आहे. तर आता जे काही रब्बी पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरलेले आहेत त्यांच्यासाठी आहे, तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि जे की सर्व शेतकरी बांधवांनी ज्याने पीक विमा भरलेले आहेत तर अशांसाठी गुड न्यूज आहे. तर आता राहिलेला जो काही पीक विमा आहे ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या कुणाला पीक विमा इथे मिळालेला नसेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा भरलेला असेल तर अशाने सर्व गोष्टीचं लक्षात ठेवून तुम्ही तुमची पीक विम्याची तक्रार करायची आहे. तक्रार केली तरच तुम्हाला रब्बीचा पीक विमा इथं मिळणार आहे. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. थँक्यू.